नमस्कार मित्रांनो, शॉर्ट हँड विथ ऐश्वर्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. काल आपण शॉर्ट हँडमधले संपूर्ण 24 कॉन्सोनंट बघितले. आता एकदा मी तुम्हाला ते रिपीट सांगते. ते 24 कॉन्सोनंट कोणते होते. पी हा लाईट काढला जातो, हा बी हा डार्क काढला जातो. यावर थोडं प्रेशर देऊ. एक गोष्ट काल मी तुम्हाला सांगितली होती की या सर्व स्ट्रोकची लेंथ ही 1/6 इंच एवढीच असेल. पी बी टी हा लाईट असतो, डी हा डार्क असतो. नंतर हा चे हा लाईट असतो, जे हा डार्क असतो, के हा लाईट आणि गे हा डार्क. नंतर हा रे असा प्रोनाऊन्स केला जातो. हा एफ हा व्ही पण डार्क. नंतर हा इथ हा दी डार्क काढला जातो. यस आणि झेड हा डार्क काढला जातो. हा इश यस एच हा ZH हा थोडा तिरपा असा. नंतर हा एम लाईट काढला जातो. एन हा लाईट आणि हा इंग हा डार्क काढला जातो. एल हा खालून वर अपवर्ड, आर हा वरून खाली डाऊनवर्ड. आरचे दोन प्रकार, हा एक आर आणि हा दुसरा रे. नंतर हा वे हा ये हा डाऊनवर्ड एच हा अपवर्ड एच. तर असे आपण काल 24 कॉन्सोनंट पाहिले होते. तर आता आपण शिकणार आहोत जॉईनिंग ऑफ स्ट्रोक. जॉईनिंग ऑफ स्ट्रोक म्हणजे जॉईनिंग म्हणजे जोडणी, स्ट्रोकची जॉईनिंग. जसं की हा डी हा चेला कसा जोडला जाईल, हा झेड हा इतर कोणत्या स्ट्रोकला जोडला कसा जोडेल. हा पी लाईट असतो आणि टी आपण असा काढतो, हा पण लाईट काढतो. तर आधी आपण हा पी काढला. पी प्लस जिथे पी संपतो, इथे आपला पी संपला, तिथे जोडून टी काढायचा. स्ट्रोक काढता असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की संपूर्ण स्ट्रोक आउटलाईन काढल्याशिवाय हात उचलायचा नाही. आपल्याला स्ट्रोक विदाउट लिफ्टिंग द पेन काढायचे आहे. आता मी दुसरा एक स्ट्रोक जॉईन करते पी आणि डीचा. पी आपला ॲज इट इज असा असेल, पण डी मात्र हा डार्क असतो, म्हणजे टी सारखाच असतो पण हा डार्क असतो. हा वरून खाली काढला जातो. हा आपण पी काढला, इथे पी संपतो, तिथूनच आपण त्याला डी डार्क काढू. बरोबर दिसत आहे का. त्यानंतर आपण दुसरा स्ट्रोक घेऊ पी आणि चे. पी आपण ॲज इट इज काढू लाईट. चे हा आपण असा काढला होता, म्हणजे वरून खाली लाईट. तर इथे पी संपला, त्याला जोडून आपण काढायचं चे, तो पण लाईट. दुसरा आपण घेऊ पी जे हा चे सारखाच असतो पण तो असा डार्क असतो. पी आपण ॲज इट इज काढू आणि त्याला जिथे इथे पी संपते तिथूनच थोडं प्रेशर देऊ जे काढू. हा झाला पी ए जे. त्यानंतर पी के जर आपल्याला काढायचं असल्यास पी आपण ॲज इट इज काढू. के मात्र असा हॉरिझॉन्टल असतो आणि लाईट असतो. हा पी काढू. के हा रेषेवर काढला जाईल, पण तुम्हाला ओळखण्यासाठी मी थोडं वरती काढते. पी काढला आणि इथे आपला पी संपतो, तिथूनच आपण काढायचा के. हा झाला पी के. कर्व स्ट्रोक कसे जोडायचे ते बघू. जसं की हा बी आणि एफ आहे. हा जर मला जोडायचा असेल, बी हा स्ट्रेट आहे, एफ हा कर्व आहे, तर बी काढेल मी. बी आपला डार्क असतो आणि जिथे बी संपतो तिथून मी एफ काढेल. एफ आपला लाईट असतो, बी हा डार्क असतो. हा झाला बी आणि एफ. डी आणि इथ जर मला जोडायचं असेल, डी आणि इथ हा लाईट असतो. हा झाला डी इथ. डी आणि एस जर मला जोडायचं असल्यास, हा झाला डी आणि हा एस लाईट असतो, डी एस. नंतर चे आणि यस जर मला जोडायचं असल्यास, चे लाईट असतो, यस सुद्धा लाईट असतो. हा झाला जे एस. त्यानंतर जे आणि यम जर काढायचं असल्यास, जे हा डार्क असतो, एम हा कर्व असतो हॉरिझॉन्टल. काढताना कसं काढायचं, आधी मी या जे काढला डार्क, जिथून हा संपला तिथून हा एम असा काढला. एम हा लाईट असतो, जे एम. नंतर जे एल.
जे एल. जे ॲज इट इज आपण असा लिहू. यल मात्र हा असा अपवर्ड असतो. तर जिथे आपला जे संपला तिथून यल असा अपवर्ड काढायचा. हा झाला जे यल. नंतर यल असेल तर यल हा आपला असा यल निघेल अपवर्ड आणि त्याला जोडून यम. यल यम दोन्ही हे लाईट असतात. त्यानंतर के यल जर जोडायचा असेल तर के हा आपला हॉरिझॉन्टल असतो, हा लाईनवर निघेल. हा के लाईट असतो आणि यल दोन्ही लाईट स्ट्रोक आहे. नंतर के आणि एम. के हा आपला हॉरिझॉन्टल स्ट्रेट स्ट्रोक आणि यम आपला हॉरिझॉन्टल कर्व स्ट्रोक. के यम. नंतर के एन. के सरळ असतो लाईट आणि याला जोडायचा. के सरळ असतो लाईट आणि याला जोडायचा एन. हा झाला के एन. नंतर के जर जोडायचा असेल के जोडत असताना हा के आणि याला दुसरा के. हा झाला के.